नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 29 नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 29 नोव्हेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर आकर्षक, देखणं, सुंदर अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. राहणीमानसुद्धा सुव्यवस्थित, नीटनेटकं आणि टापटीप असतं. फॅशनचा सेन्स यांच्यामध्ये खूप चांगला असतो. फॅशन कशा प्रकारची करावी, कधी करावी आणि रंगसंगती नेमकी कशा प्रकारची असावी या संदर्भातलं ज्ञानसुद्धा त्यांना उपजतच असतं. याचबरोबर यांची वाणी ही सुद्धा नेमकी असते, विषयाला धरून असते. फार काही हे बोलत नाही, मात्र जे काय बोलते ते नीट विचार करून आणि मुद्द्यासहित बोलते. कधीकधी यांच्या वाणीमध्ये थोडासा कडवटपणा किंवा तिखटपणा जाणू शकतं. त्यामागचं कारणसुद्धा तसंच असतं. समोरील व्यक्ती ही विश्वासास पात्र ठरली नाही किंवा अनपेक्षितपणे समजा त्यांनी काही गोष्टी केल्या तर मात्र यांची वाणी तिखट बनते. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती असतात ह्या सिक्रेटिव्ह असतात. यांच्या मनातलं जाणून घेणं जवळजवळ कठीण असतं. म्हणजेच या व्यक्ती कुठल्या ना कुठल्या प्रकारचं गुपित हे मनात ठेवूनच असतात. मात्र विश्वासाने जर का तुम्ही यांना एखादी गोष्ट सांगितली तर ती गोष्ट ती कधीही कुणालाही सांगणार नाही. या बाबतीत ट्रस्टवर्दी असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्यावर विश्वास ठेवण्याआधी दुसऱ्याला नीट मोजून मापून घेतील, तोलून मापून घेतील. आणि दुसऱ्यावर विश्वास ठेवण्याच्या ह्यांचे जे मापदंड असतात हे स्वतःचे असतात. कोणी दुसऱ्याने सांगितलं म्हणून एखाद्यावर विश्वास ठेवणं हे तसं कधीही करत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवला तर तो कायमचा, आणि एखाद्या व्यक्तीवरचा विश्वास उडाला तर तोही कायमचाच. म्हणजेच मध्यम मार्ग किंवा तडजोडीचा मार्ग हा बहुधा सहसा यांच्यामध्ये दिसत नाही. टोकाचे स्वभाव असतात. याचप्रमाणे या व्यक्तीमध्ये जिद्द, चिकाटी, महत्त्वाकांक्षा, कष्ट करण्याची तयारी ही जबरदस्त असते. झोकून देण्याची पद्धतसुद्धा ह्यांच्यामध्ये खूप चांगली असते. एखादं काम जर का यांनी मनात घेतलं तर ते पूर्ण करूनच सोडतील. वरकरणी यांच्या जीवनातली कष्ट किंवा दुःख तुम्हाला दिसणार नाही, परंतु हसत हसत आपल्या जीवनातले कष्ट सहन करून वाटचाल करणं हा भाग यांच्यामध्ये खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येतो. आर्थिकदृष्ट्यासुद्धा पाहिलं तर यांची जे जीवन असतं ते तसं चांगलंच असतं, कारण मुळातच कष्ट करण्याची तयारी चांगली असल्या कारणामुळे जीवनामध्ये हे मोठमोठ्या जे लक्ष्य असतात ते सहजपणे साध्य करू शकतात. डिसिप्लिन असतात, शिस्तप्रिय असतात. यांच्यासाठी त्यांनी दिलेला शब्द हा खूपच महत्त्वाचा असतो आणि ते पाळतातसुद्धा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भिन्न लिंग व्यक्तीप्रती आकर्षण यांच्यामध्ये चांगलं असतं. रिलेशनशिपमध्ये सुद्धा येतात, परंतु त्याआधी समोरच्या व्यक्तीला नीट जाणून घेतात. तो मूलतः त्यांचा स्वभावच असतो. मात्र एकदा रिलेशनशिपमध्ये आले की रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबद्दल पूर्ण एकनिष्ठ असतात, त्याची संपूर्णपणे जबाबदारी घेतात. परंतु कधीकधी थोडं जास्तच पॉझिटिव्ह असतात. म्हणजे मग समोरच्या व्यक्तीने काय, कुठे, कशा प्रकारे वागावं, जगावं, काय असावं, काय नसावं, कुठे काय बोलावे इथपर्यंत सगळ्या गोष्टी यांच्याकडून आखून दिल्या जातात. यामागचं कारणसुद्धा प्रेमच असतं. आणि रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या व्यक्तीबरोबर विवाह होण्याची तीव्र इच्छा, अपेक्षा यांच्यामध्ये असते. वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा भाग असतो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला थोडंसं त्याच्या स्वातंत्र्यावरती गदा आली आहे की काय असा काही भास होऊ शकतो. अर्थात त्यावरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याच्या संदर्भात थोडे मानसिक तणावाखाली हे येऊ शकतं. मुळातच सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे थोडेसे सिक्रेटिव्ह असतात. त्याच्यामुळे मनातल्या मनात विचार करणं, परस्पर निर्णय करणं ही गोष्ट यांच्यासाठी खास असते. कधी त्यांचे निर्णय चुकतात, मग दोष नेमका कोणाला देणार हा भाग येतो आणि स्ट्रेस, टेन्शन थोडं वाढतं. तर साधारण आपल्या मनातल्या ज्या गोष्टी असतात किंवा निर्णय असेल ते तुम्ही ज्यांच्यावर जास्त विश्वास ठेवता त्यांच्यावर शेअर केलं तर बऱ्याच प्रमाणात मानसिक तणाव हे कमी होऊ शकतात. एप्रिल 2025 पर्यंतचा काळ हा तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. खास करून विवाह जमणे, विवाह होणे
महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागणं, कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा अडकलेली कामं पूर्ण होणं हा भाग या कालावधीपर्यंत दिसून येईल. काही चांगले लाभ किंवा महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं 29 नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.